नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करूयात इयत्ता 10वी भूगोलावर चर्चा करतोय आणि भूगोलाची ही दुसरी महत्त्वाची प्रश्नपत्रिका. काल आपण एक ऑलरेडी प्रश्नपत्रिका बघितली होती, खूप इम्पॉर्टंट होती. ती कालची प्रश्नपत्रिका जर तुम्ही नसेल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो. त्या लिंकवर नंतर तुम्ही क्लिक करून ती दुसरी प्रश्नपत्रिका बघू शकताय. तर पटकन जाऊयात पुढे मित्रांनो, ही दुसरी प्रश्नपत्रिका बघू, खूप इम्पॉर्टंट आहे. सगळे घटक यातले आपल्याला बघायचे आहेत. आलेख वगैरे कसा काढायचा, नकाशा वाचन कसं करायचं, यांसारखे प्रश्न जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. त्यामुळे या दोन्ही प्रश्नपत्रिका बघून घ्या. तुमचा बराचसा अभ्यास होईल आणि तुम्ही आरामात पास होऊ शकता. ठीक आहे. तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो. जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे, अचूक पर्याय निवडून विधाने आपल्याला पूर्ण लिहायचे. हा पहिला प्रश्न आहे आपल्याकडे. तर याच्यामध्ये जवळपास बघा 4 प्रश्न आहेत आपल्याला. याच्यावरती मी जास्त चर्चा करणार नाही. बघा, अमेझॉन नदी ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश आहे, विस्तीर्ण खाड्या आहेत, त्रिभुज प्रदेश नाही, मासेमारी व्यवसाय केला जातो. तर इथं त्रिभुज प्रदेश नाहीये मित्रांनो. या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झालेली नाहीये. भारताचे हवामान टिंबटिंब प्रकारात मोडते, तर भारताचे हवामान मान्सून प्रकारात मोडते हे आपल्याला माहिती आहे. पुढचा मुद्दा, पॅन्टनल या दलदलीच्या प्रदेशात टिंबटिंब आढळतात, तर महाकाय अँडोकोंडा हे पॅन्टनलच्या प्रदेशामध्ये आढळतात. किंवा असाही प्रश्न येऊ शकतो, महाकाय अँडोकोंडा कुठल्या प्रदेशात आढळतात, तर पॅन्टनलच्या प्रदेशात. त्याचबरोबर भारताला एकूण सुमारे टिंबटिंब किमतीचा सागरी किनारा लाभलेला आहे, तर 7,500 किलोमीटरचा भारताला सागरी किनारा लाभलेला आहे असं आपण म्हणू शकतो. तर हे 4 या ठिकाणी बहुपर्यायी प्रश्न आहे. याच्यावरती जास्त आपण चर्चा न करता पटापट पुढे जाऊयात. यानंतर वेगळा घटक ओळखा असा एक प्रश्न आपल्याला येतो. मग इथं वेगळा घटक ओळखा जर प्रश्न आला तर इथे आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात मित्रांनो. सोपा प्रश्न असतो. दुसरा प्रश्न आहे, इथं कधी कधी चूक की बरोबर, एका वाक्यात चूक की बरोबर टिपाला लिहा वगैरे सारखे पण प्रश्न येऊ शकतात. बघा, क्षेत्र भेटीसाठी आवश्यक साहित्य कुठलं? नोंदवही, कॅमेरा, नकाशा, सूक्ष्मदर्शक. आपण ज्यावेळेस क्षेत्र भेटीसाठी जातो, सूक्ष्मदर्शक घेऊन जात नाही, त्यामुळे हा वेगळा घटक आहे. पुढचा पॉईंट जर या ठिकाणी आपण बघितला तर पुढच्या पॉईंटमध्ये आपल्याकडे आहे की इथे बघा, भारतीय वनस्पती देवदार, अंजन, ऑर्किड, वड. आता ही ऑर्किड जी आहे ती भारतातली नाही, ब्राझील मधली आहे. मानवी वस्तीस अनुकूल घटक कुठले? वाळवंटी प्रदेश, सुपीक जमीन, पाण्याची उपलब्धता, अनुकूल हवामान. तर अनुकूल हवामान पाहिजे, पाण्याची उपलब्धता पाहिजे, सुपीक जमीन पाहिजे. वाळवंटी प्रदेशामध्ये हे मानवाला अनुकूल घटक नाहीये. ब्राझील मधील नगदी पिके कॉफी, सोयाबीन, रबर ही 3 पिके आहेत, परंतु मका नाहीये. मका हे नगदी पीक नाहीये ब्राझील मधलं. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. हे सोपे सोपे प्रश्न आहेत मित्रांनो. पुढचा मुद्दा जर बघितला तर चुकी बरोबर ते सांगा. प्रश्न क्रमांक 3 जो आहे, याच्यामध्ये तुम्हाला चुकी बरोबर विचारलं जाईल किंवा एका वाक्यात विचारलं जाईल किंवा टिपा लिहा सुद्धा आपल्याला प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो. पण सध्या चुकी बरोबर विचारलेला आहे. तर याच्यामध्ये बघा की ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतीच्या प्रजाती नाहीत. मित्रांनो, हे चूक आहे. कारण ब्राझीलमध्ये सर्वाधिक प्रजाती आहेत. अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये खूप मोठी नदी आहे, जगातली सगळ्यात मोठी नदी अमेझॉन, आणि अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला सर्वाधिक वनस्पती आढळतात. हे लक्षात घ्या, सर्वाधिक वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. दुसरा मुद्दा आहे, भारतातील लोकसंख्येचे वितरण असमान आहे. बरोबर, कारण लोकसंख्येचं वितरण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला दिसतं, सगळीकडे सारखं दिसत नाही. ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा विकास होत आहे. हे पण बरोबर आहे. ब्राझीलमध्ये पर्यटकांची वाढ होत आहे आणि पर्यावरण स्नेही पर्यटनाचा विकास होत आहे. भारताच्या मध्यातून मकर वृत्त गेले आहे. चूक आहे, कर्कवृत्त आपण आलं तर बरोबर लिहू शकतो. सतलज ही सिंधूची उपनदी आहे. हे पण बरोबर आहे. सतलज नदी ही सिंधू नदीची उपनदी आहे. तर सोपे सोपे प्रश्न असतात मित्रांनो. इथे 4-5 पैकी तुम्हाला 4 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची असतात, 4 लिहायचे असतात. 4 पैकी 4 मार्क इथे मिळू शकतात. पहिले जे 3 प्रश्न आहेत, त्या 3 प्रश्नामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आउट ऑफ म्हणजे 12 पैकी 12 मार्क मिळू शकतात. त्या अनुषंगाने जर आपण तयारी केली, छोटे छोटे मुद्दे लक्षात ठेवले, तर तुम्हाला 12 पैकी 12 मार्क इथे मिळू शकतात. ठीक आहे. पुढे आपण बघूयात पुढचा मुद्दा की ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा. आता इथं माहिती भरा आपल्याला हा प्रश्न असतो. कधी कधी भारताच्या नकाशात माहिती भरा प्रश्न येईल किंवा कधी कधी ब्राझीलच्या नकाशात माहिती भरा प्रश्न येईल. तर आता या ठिकाणी ब्राझीलच्या नकाशात आपल्याला माहिती भरायची आहे. आता इथं ऑलरेडी माहिती भरलेली आहे मी, तर फक्त समजून घेऊ आपण. बघा, ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया. या ठिकाणी ब्राझीलची राजधानी या ठिकाणी इथं आपण दाखवलेली आहे, ब्राझिलिया. अमापा राज्य जे आहे, विरळ लोकसंख्येचं राज्य जरी म्हटलं तरी तिथं तुम्ही अमापा लिहू शकता. हा बऱ्याचदा येतो. पिको दी नेब्लिना, बघा या ठिकाणी पिको दी नेब्लिना इथे आहे.
अवर्षण चतुर्कोश बघा, अवर्षण चतुर्कोश या भागामध्ये तुम्हाला दाखवता येऊ शकतो. पॅराना नदी बघा, आपल्याला पॅराना नदी जी आहे ती पॅराना नदी बघा, इथून ही अशा प्रकारे ही पॅराना नदी अशी इथं आपल्याला दाखवता येईल. त्याच्यानंतर सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य लिओ दी जेनेरिओ, तर हे रिओ दी जेनेरिओ इथं आपल्याला दाखवता येऊ शकतं. तर इथं ऑलरेडी बराचसा भाग दाखवलेला आहे आपण. हा आणि कालची जी प्रश्नपत्रिका होती, या दोन्ही प्रश्नपत्रिकेतला भाग महत्वाचा आहे, तर याचा स्क्रीनशॉट घ्या, मारून उपयोगी ठरू शकतो. पुढचा पॉईंट बघा, या ठिकाणी पुढचा मुद्दा आपल्याकडे आहे की नकाशे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर नकाशा वाचन करायचा असतो आपल्याला. जर ब्राझीलचा नकाशा जर तुम्हाला माहिती भरायला दिला असेल तर इथं आपल्याला कदाचित भारताचा नकाशा दिला जाऊ शकतो. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी भारताचाच नकाशा आहे. आता इथे आपल्याला या नकाशावरून आपल्याला शक्यतो पुस्तकातलेच नकाशे असतात, त्याच्यामुळे पुस्तकातले नकाशे समजून घ्या. भारतीय प्रमाण वेळेचे रेखावृत्त कोणते आहे? तर या ठिकाणी भारतीय प्रमाण वेळेचे ते रेखावृत्त इथं बघा 82°30' आपण म्हणू शकतो. हा शून्य फक्त वर गेला पाहिजे, इथं नकोय. ठीक आहे, अंश येतो. भारताचे अति दक्षिणेकडचे टोक, आता हे उत्तर आणि हे दक्षिण, तुम्ही म्हणाल कन्याकुमारीचं, कन्याकुमारी नाही, तर इथं खाली बघा इंदिरा पॉइंट आहे. तर अति दक्षिणेकडचं जे टोक आहे भारताचं, कारण अंदमान निकोबार पण भारताचाच भाग आहे, त्याच्यामुळे अति दक्षिणेकडील भाग आपण इंदिरा पॉइंट आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे, भारताच्या दक्षिणेकडचे देश कुठले? आता भारताचा दक्षिण, आता आपला हा उत्तर आहे आणि हा दक्षिण आहे. मग दक्षिणेकडे बघा इथं मालदीव एक देश आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि त्याचबरोबर श्रीलंका सुद्धा आहे. भारताच्या दक्षिणेकडे दोन देश आहेत, श्रीलंका आणि मालदीव, आपल्याला ते लिहायचंय. ओके, चौथा प्रश्न आहे, भारताच्या मध्यातून कोणते अक्षवृत्त गेलेले? मध्यामधून बघा, या ठिकाणी मध्यातून, भारताच्या मध्यामधून कर्कवृत्त गेलेलं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. भारताचे उत्तर दक्षिण अंतर किती? आता भारताचे उत्तर दक्षिण बघा, हे उत्तर दक्षिण हे अंतर दिलेलं आहे 3200 किलोमीटर. 3200 किलोमीटर. जर विचारलं असतं भारताचे पूर्व पश्चिम अंतर किती, तर पूर्व पश्चिम अंतर 3000 किलोमीटर आपल्याकडे आहे. तर हे आपल्याला सांगता आलं पाहिजे, एकदम सोपं आहे. तर भारतात बरोबर, किंवा असं विचारलं जाऊ शकतो, भारताच्या या ठिकाणी दक्षिणावर विचारलं होतं तर पूर्वेला कोणते देश आहेत? मग भारताच्या पूर्वेला तुम्ही भूटान, बांगलादेश, म्यानमार अशा प्रकारे लिहू शकतो. भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? तर अरबी समुद्र आहे. भारताच्या पूर्वेला कुठला समुद्र आहे? तर बंगालचा उपसागर आहे. भारताच्या दक्षिणेला कुठला महासागर आहे? तर हिंदी महासागर आहे. तर अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. किंवा दिलेल्या नकाशा कशाची माहिती दर्शवतो? तर भारत स्थान व विस्तार याची माहिती आपल्याला हा नकाशा जो आहे तो दर्शवतो, असं आपण सांगू शकतो. तर हे खूप सोपे प्रश्न असतात. 5 प्रश्न दिले जातात, 5 पैकी आपल्याला 4 प्रश्न सोडवायचे असतात. सोपा विषय. तर अशा प्रकारे इथे तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. ओके, पुढचा प्रश्न जर आपण बघितला तर भौगोलिक कारणे. मित्रांनो, भौगोलिक कारणे हा घटक का महत्वाचा आहे? कारण जवळपास 6 मार्क या घटकाला आहेत. 4 प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि 4 पैकी आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरे इथे लिहावी लागतात. ओके, बघा आता या ठिकाणी इथे पहिलं जे कारण आहे आपल्याकडे ते काय की ब्राझीलच्या वर्षावनांना जगाची फुफ्फुसे म्हणतात. बरोबर आहे, ब्राझीलच्या वर्षावनांना जगाची फुफ्फुसे का म्हणतात? बघा, ब्राझील देशात उत्तरेकडील अमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात घनदाट सदाहरित वने आहे. अमेझॉन नदी खूप मोठी नदी आहे, मगाशी आपण म्हटलं, आणि या अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये घनदाट अशी सदाहरित वर्षावने आहेत. ओके, या वर्षावनातील वनस्पती मोठ्या प्रमाणावर वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे शोषण करतात व वातावरणात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचे म्हणजे वायूचे उत्सर्जन करतात. म्हणजे साधा सोपा आहे, पाठ करायची पण गरज नाही. लक्षात कसं ठेवायचं की ब्राझील देशामध्ये उत्तरेकडील अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये सदाहरित वर्षावने आहेत. दुसरा मुद्दा, या वर्षावनातील वनस्पती मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड म्हणजे हवेतल्या कार्बन डायऑक्साईडचं शोषण करतात आणि ऑक्सिजन वायू उत्सर्जित करतात, म्हणजे प्राणवायू उत्सर्जित करतात. या वर्षावनांमुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते आणि म्हणून या वनांना आपण जगाची फुफ्फुसे म्हणतो. एकदम सोपा मुद्दा आहे मित्रांनो, एकदम साधा आहे आणि आला परीक्षेला तर 3 मुद्दे लिहायचे, 3 मार्क तुम्हाला मिळून जातील. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूयात. जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणून ब्राझीलकडे बघितलं जातं. ब्राझील कसा जगाच्या विकासाला हातभार लावतोय? तर बघा, ब्राझील हा देश 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. जसा भारत देश इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता 150 वर्ष, तसा हा देश जवळपास 3 शतके म्हणजे जवळपास 300 वर्ष हा पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता ब्राझील हा देश, लक्षात घ्या. त्याच्यानंतर 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरला. म्हणजे ज्यावेळेस 20व्या शतकाच्या शेवटचा जो भाग आहे आपण म्हणतो,
त्याच्यामध्ये जी काही जागतिक वित्तीय समस्या निर्माण झाल्या होत्या त्याच्यामधून हा देश सावरला आणि भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझीलकडे बघितलं जातं. तर ब्राझीलकडे काय तर एक प्रमुख बाजारपेठ जगातली म्हणून ब्राझीलकडे बघितलं जातं भविष्यातली आणि अशा प्रकारे जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणून ब्राझीलकडे पाहिलं जात आहे सध्या तरी. कारण ब्राझील ही जगातली एक प्रमुख मोठी बाजारपेठ म्हणून तिच्याकडे बघितलं जाते म्हणून. ओके, कारण बाजारपेठच हातभार लावते विकासाला. या ठिकाणी बघा पुढचा मुद्दा आहे आता भारताच्या संदर्भात आहे. हिमालयीन नद्या बारमाही आहेत. का बारमाही हिमालयातल्या नद्या आहेत? हिमालयांमधल्या नद्यांना 12 महिने पाणी असतं. का? कारण बघा पहिली गोष्ट हिमालयात बहुतांश नद्या अति उंचीवरील बर्फाच्छादित पर्वत शिखरांमधून उगम पावतात. हिमालयातल्या सगळ्या नद्या उंच अशा बर्फाच्छादित प्रदेशातल्या पर्वत शिखरांमधून त्या उगम पावतात. उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी मिळते. आता पावसाळ्यात तर पाणी मिळतंच पावसामुळे, पण उन्हाळ्यामध्ये सुद्धा बर्फ वितळतो हिमालयातला आणि तो बर्फ वितळल्यामुळे सुद्धा उन्हाळ्यामध्ये या नद्यांना मुबलक पाणी असतं. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तीनही ऋतूत पाणी पुरवठा होत असल्यामुळे हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारमाही आहेत. पहिली गोष्ट पावसाळ्यामध्ये तर पावसामुळे पाणी पडतात, परंतु उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बर्फ वितळला जातो आणि तो वितळलेल्या बर्फामुळे सुद्धा या ठिकाणी या नद्यांना पाणी मिळतं. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. सोपा प्रश्न आहे. बघा पुढचा मुद्दा, आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे आकर्षित होतात. आता आंतरराष्ट्रीय पर्यटक जे ते ब्राझीलकडे कशा प्रकारे आकर्षित होतात ते आपण बघूयात. पण तत्पूर्वी या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का सगळं ते आपण जरा चेक करू. ओके, सगळ्यांना क्लिअर दिसतंय ना? हा, ओके, आता दिसत असेल क्लिअर. एक मिनिट. येस, बघा आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे का आकर्षित होतात याचं पहिलं कारण बघा. आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे पुढील कारणांमुळे आकर्षित होतात. पहिली गोष्ट म्हणजे पांढऱ्या शुभ्र वाळूच्या पुळणी इथे आहेत. निसर्गरम्य व स्वच्छ सागरी किनारे आहेत. त्याचबरोबर निसर्गरम्य बेटे आहेत. अमेझॉन नद्यांच्या खोऱ्यातील सदाहरित घनदाट वर्षावने आहेत. विविध प्रजातीचे प्राणी व पक्षी इथं बघायला मिळतात. विविध उद्याने आहेत. ब्राझिलिया, रिओ दी जेनेरिओ, साओ पावलो इत्यादी मोठी शहरं बघायला येतात आणि मेनॉस बंदर व फुटबॉल स्टेडियम आदी इत्यादी. म्हणजे ब्राझीलचा खेळ जो आहे फुटबॉल आहे, आपण बघतो, आपल्याला माहिती आहे. तर ही सगळी कारणं आहेत यामुळे ब्राझीलकडे आकर्षित होतात. 8 कारणं सांगितली तर तुम्हाला मार्क मिळतील. बघा पुढे दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा व त्यापुढील प्रश्नांची उत्तरे द्या. हा जो 6वा प्रश्न आहे ना, या 6व्या प्रश्नाचा प्रश्नात प्रत्येकाला 6 पैकी 6 मार्क मिळू शकतात. 6व्या प्रश्नामध्ये 2 प्रश्न असतात मित्रांनो. एक 6व्यातला अ बघा, 6व्या प्रश्नामध्ये एक अ असतो आणि एक आ असतो. अ मध्ये जर तुम्ही बघितलं तर एक तुम्हाला नकाशा दिला, एक तुम्हाला या ठिकाणी आलेख काढायचा असतो. आलेख आणि प्लस प्रश्न असतात तुमच्याकडे 3. एक आलेख काढायचा असतो आणि 3 प्रश्न दिले जातात. आलेख काढायला 3 मार्क, प्रश्नाला 3 मार्क, असे 6 मार्क. आणि इथे तुम्हाला नकाशा दिला जातील, एखादा आलेख दिला जाईल आणि त्या आलेखावरचे प्रश्न असतील. इथे फक्त आलेखावरचे प्रश्न असतील किंवा एखाद्या चित्रावरचे प्रश्न असतील. तर या दोघांपैकी फक्त एकच प्रश्न सोडवायचा आहे. दोन्ही सोडवायच्या भानगडीत पडायचं नाही. तर आता हा एक पहिला प्रश्न बघू, आलेख काढून त्यावरच्या प्रश्नांची उत्तरं बघा. यस, तर या ठिकाणी बघा आपल्याला बघता येईल की या ठिकाणी जी काही माहिती दिलेली आपल्याला, हा जो आलेख दिलेला आहे तो आपण नीट बघून घेऊयात. तर इथं ऑलरेडी आपण हा जो आलेख जो आहे तो काढलेला आहे की स्तंभालेख काढा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. हा स्तंभालेख आपल्याला काढायला सांगितला होता आणि या स्तंभालेखाच्या आधारे आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं इथं द्यायची. तर बघा इथं स्तंभालेख कुठला होता की स्तंभालेख काढायला सांगितलं होतं आणि प्रश्नांची उत्तरे द्या. तर स्तंभालेख काढताना एकदम सोपा आहे, मी काढलाय ऑलरेडी. कसा काढायचा ते तुम्हाला सांगतो. आता इथं काय दिलंय, ब्राझील नागरी लोकसंख्येची टक्केवारी, म्हणजे ब्राझीलच्या नागरी लोकसंख्येची या ठिकाणी इथं टक्केवारी दिलेली आहे. तर बघा 1960 मध्ये नागरी लोकसंख्या म्हणजे शहरामधली लोकसंख्या जवळपास 47.1% होती. मग आपल्याला हा आलेख काढताना काय करायचं, इथं खाली जी आहे एक्स अक्षावरती सगळी वर्ष लिहायची. 1960, 1970, 1980, 1990, 2000, 2010 ही सगळे या ठिकाणी वर्ष लिहिले आणि इथं टक्केवारी 10, 20, 30, 40, 50, 60, 70 लिहिलं या ठिकाणी आणि इथं लिहायचं वर्ष आणि इथं नागरी लोकसंख्येची टक्केवारी. आता प्रमाण वाय अक्षावरती लिहायचं असतं. 1 सेमी म्हणजे 10%. आता बघा 1960 मध्ये 47.1% होती. मग 1960 मध्ये 47.1 म्हणजे 40 आणि 50च्या मध्ये या ठिकाणी आपण असं काढू शकतो. हा स्तंभ काढला होता इथं ऑलरेडी. बघा पुढचा जो आहे हा स्तंभ आपण या ठिकाणी काढला. अशा रेषा मारायची गरज नाही, पण स्तंभ काढू शकतो. पुढचा 1970 मध्ये जवळपास 56.8 आहे. 56.8 म्हणजे 50 आणि 60च्या मध्ये, 50 आणि 60 म्हणजे 55च्या थोडंसं वर जाईल. म्हणजे 56.8 आपण इथं अशा प्रकारे 1970 मध्ये आपण या ठिकाणी काढू शकतो.
पुढे आपल्याकडे 1980 मध्ये जवळपास 66% आहे. मग 1980 इथं याच्यावर 66% पर्यंत न्यायचं म्हणजे 60 आणि 65च्या थोडंसं वर. बाकी हा आलेख आता तुम्ही अशा प्रकारे काढू शकता. अशा प्रकारे आलेख आपल्याला काढायचा आहे. पुढचे सगळे स्तंभ तुम्ही आरामात काढू शकताय कारण खूप सोपा मुद्दा आहे. आणि याच्यावर आपण नंतर एक डिटेल्समध्ये सेपरेट व्हिडिओ बनवूयात कशा प्रकारे हे आलेख काढायचे. ठीक आहे. आता यानंतर याच्यावर काही प्रश्न विचारलेले असतात त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायचं. तर प्रश्नांची उत्तर पहिला प्रश्न काय वडील आकडेवारीत वर्षांतर किती आहे. आता वर्षांतर म्हणजे बघा 1960 नंतर 70, 70 नंतर 80, 10 वाढलेत ना. 1960 अधिक 10 70, 70 मध्ये 10 वाढले 80, 80 10 वाढले 1990. तर 10 वर्षाचा फरक आहे. मग इथं वर्षांतर आपण लिहू शकतो की बाबा 10 वर्ष आहे. बघा कोणत्या देशात नागरीकरणाचा वेग आपल्याला कमी झालेला दिसतो. कोणत्या वर्षात बघा कोणत्या दशकात आपल्याला नागरीकरणाचा वेग कमी झालेला दिसतो. बघा नागरीकरणाचा वेग कोणत्या दशकात कमी. आता इथं 47 ते 56 मध्ये जर बघितलं तर साधारणतः तुम्हाला इथं 9% दिसतोय बरं का. 47 ते 56 या वर्षामध्ये तुम्हाला साधारणतः 9% नागरीकरणाचा वेग दिसतोय. इथं म्हणजे 56 ते 66 साधारणतः 10%च्या जवळपास म्हणजे 9%च्या वरच आहे 9.2 वगैरे. 66 ते 74 मध्ये जवळपास तुम्हाला 8%च्या आसपास मी अंदाजे सांगतो म्हणजे जवळपासचा आकडा. 74 ते 81 हा म्हणजे जवळपास किती तुमचा झाला 7%च्या आसपास आहे. आणि 80 ते 84 इथं फक्त 3%च्या जवळपास आहे साधारणतः. म्हणजे तुमचा सगळ्यात कमी वेग कुठे आहे 2000 ते 2010 या वर्षामध्ये कमी वेग आहे. जास्त म्हटलं असतं तर मग तुमचं इथं 47 ते 56 या ठिकाणी तुम्हाला जास्त आलं असतं किंवा 56 ते 66 या काळामध्ये जास्त आहे म्हणजे 1970 ते 1980 मध्ये जास्त आला असता. तर इथं तुम्ही लिहू शकता की या दशकामध्ये नागरीकरणाचा वेग जो आहे तो कमी झालेला दिसतो 2000 ते 2010. 1970 ते 80 या दशकामध्ये किती टक्क्यांनी नागरीकरणात वाढ झाली म्हणजे 70 ते 80 मध्ये बघा 9.2%. पण ती कशी 70 ते 80 मध्ये जर तुम्ही बघितलं तर 1970 ते 80 मध्ये किती वाढ झाली. आता हे 70 आणि 80 किती 66 वजा 56.8 करा. बघा इथं 10 तून 8 गेले 2 आजच्याला 1 6 मधून आपल्याकडे 6 एक 7 जात नाही 16 मधून आपल्याकडे 7 गेले 9 आले आणि इथं 0 म्हणजे 9.2% तुम्ही या ठिकाणी ते लिहिलं. म्हणजे अशा प्रकारे सोपे प्रश्न असतात. व्यवस्थित आपल्याला तो आलेख वाचून आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात. कधी कधी यापेक्षा सुद्धा सोपे प्रश्न असतात. पुढचा एक प्रश्न आपल्याकडे आहे याला किंवा म्हणजे आपल्याला काय दिलं पुढील एक आलेख दिलेला असतो तो आलेख वाचायचा आणि त्या आलेखावरच्या प्रश्नांची उत्तर 6 प्रश्नांची उत्तरं लिहायची. आता हा आलेख आहे आपल्याकडे हा एक आयुर्मान दिलेला आहे. हा रेषालेख आहे. एक वर आपल्याला या ठिकाणी दिलंय सरासरी आयुर्मान कशाचं ब्राझीलचं दिलंय आणि भारताचं दिलंय. 2 आयुर्मान या ठिकाणी दिलंय. बघा 1960 साली 41, 70 ला 48, 1980 ला 54, 1990 ला 58, 2000 ला 63, 2010 ला 67, 2016 ला 68 वर्ष इतकं सरासरी आयुर्मान भारताचं होतं. आणि तसंच या ठिकाणी इथं हे आयुर्मान ब्राझीलचं दिलेलं आहे. तर यावरून काही प्रश्न आहेत आपल्याकडे. तर यावरून बघा आपल्याकडे काय प्रश्न आहे. पहिला प्रश्न कोणत्या देशाचे सरासरी आयुर्मान जास्त आहे. साहजिकच या ठिकाणी सरासरी आयुर्मान बघा इथं 75 पर्यंत तुमचा ब्राझील पोहोचलाय आणि भारत कमी आहे. तर ब्राझीलचं आयुर्मान जे आहे ते सरासरी आयुर्मान सगळ्यात जास्त हे आपल्याला या आलेखावरून लगेच लक्षात येतंय. पुढचा मुद्दा आपल्याला दिसतोय की 1990 ते 2010 या दशकात भारतीय आयुर्मानात कितीने वाढ झाली. 90 ते 2010 मध्ये कितीने वाढ झाली बघा. आता 90 ते 2010 मध्ये कितीने वाढ झाली इथं आपण बघूयात व्यवस्थित. 90 ते 2010 आता 1990 किती हे 58 आणि 2010 विचारलंय 2010 म्हणजे 67. आता 67 आणि 58 किती झाले बाबा. 67 मधून जर का तुम्ही 58 गेले बरं का 7तून 8 जात नाही 17तून 8 गेले आपल्याकडे 9 म्हणजे जवळपास 9 वर्ष या ठिकाणी सरासरी आयुर्मान किती वाढलंय साधारणतः 9 वर्ष सरासरी आयुर्मान या ठिकाणी वाढलेलं दिसतंय या वर्षामध्ये. ओके मग इथं आपण 9 वर्षांची वाढ दिसते. 1990 ते 16 दरम्यान ब्राझीलमध्ये आयुर्मान किती टक्क्यात वाढ झाली म्हणजे 1990 ते 1916 दरम्यान ब्राझीलमध्ये आयुर्मानात किती टक्क्यांनी वाढ झाली. आता 90 ते 2016 बघा ब्राझीलमध्ये जर आपण बघितलं 1990 इथं 65 आहे आणि 2016 75 आहे. या ठिकाणी 75 मधून 65 गेले किती राहिले बाबा 10 वर्षांनी या ठिकाणी वाढ 10 वर्षाची वाढ आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतं. एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो एकदम साधा आहे. 2000 साली भारत व ब्राझील मधील आयुर्मानात किती फरक आहे. 2000 साली भारत आणि ब्राझीलच्या आयुर्मानात किती फरक आहे बघा. 2010 ला जर तुम्ही विचार केला तर इथं 2010 आपल्या या ठिकाणी इथं 67 आहे आणि इथं 73 आहे. कितीचा फरक आहे जवळपास 6 वर्षाचा फरक आहे. 73 मधून 67 गेले 6 वर्ष साधारणतः 6 वर्षाचा फरक आहे ब्राझील आणि भारताच्या आयुर्मानामध्ये. ओके इथे
सात कसा करे, एक मिनिट, 7 ते कसा आहे या ठिकाणी 67, बघा 73 मधून 67 गेले, बघा किती 67 गेले, 73 मधून 67 गेले. एकदा चेक करा परत एकदा व्यवस्थित, काय कसं काय 6 वर्ष ऍक्च्युली पाहिजे, 6 वर्षच आहे, चुकून 7 वर्ष झाले, पण 6 वर्ष आहे, ठीक आहे 6 वर्ष आहेत, चुकून 7 झाला असेल. पुढचा मुद्दा बघा, कोणत्या देशात वृद्धांचे प्रमाण जास्त आहे? तर ब्राझील देशामध्ये वृद्धांचं प्रमाण जास्त आहे, हे आपल्याला माहिती आहे, कारण तिथे आयुर्मान जास्त म्हणजे वृद्धांची संख्या जास्त झाली. 1980 मधील भारतातील सरासरी आयुर्मान हे ब्राझील मधल्या कोणत्या वर्षी होते? म्हणजे 1980चं जे सरासरी आयुर्मान आहे भारतातलं, ते ब्राझील मध्ये कधी होतं? आता 1980 मध्ये बघा किती आहे 1980 मध्ये भारताचं आयुर्मान, 1980 मध्ये जे 54 आहे ते भारतात कधी, भारतात 1980 मध्ये भारताचं आयुर्मान जे 54 आहे ते ब्राझीलमध्ये कधी होतं? तर ते ब्राझीलमध्ये 1960 मध्ये होतं. म्हणजे 1980 मध्ये जे भारतातलं आयुर्मान होतं ते ब्राझीलमध्ये जवळपास आपल्याला कधी दिसतंय? तर 1960 मध्ये दिसतंय. तर अशा प्रकारे प्रश्न असतात, या प्रश्नांची उत्तरे आपण लिहू शकतो. ठीक आहे, एकदम सोपे प्रश्न असतात. पुढचा जो प्रश्न आपल्या याकडे या ठिकाणी बघा, सविस्तर उत्तरे द्या. हा जो प्रश्न आहे मित्रांनो, कोणतीही 2, हा प्रश्न जवळपास 6 गुण दिले इथं, पण 8 मार्काचा हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न जवळपास तुम्हाला 4 पैकी किंवा 3 पैकी तुम्हाला 2 उत्तरे या ठिकाणी लिहायची असतात. बघा, या ठिकाणी क्षेत्रभेट म्हणजे काय आणि क्षेत्रभेटीत तुम्ही कोणते साहित्य बरोबर न्याल? पहिली गोष्ट, क्षेत्रभेट म्हणजे काय ते लिहायचं आणि नंतर मग क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कुठली साहित्य घेऊन जाल ते आपल्याला लिहायचं आहे. बघा, भूगोल हे निरीक्षणाद्वारे शिकण्याचे शास्त्र आहे. भूगोलासाठी संपूर्ण पृथ्वी हीच आपली प्रयोगशाळा आहे असं मानलं जातं आणि संपूर्ण पृथ्वीचा प्रत्यक्ष भेटीद्वारे अभ्यास करणं शक्य नसतं आपल्याला. त्यासाठी विशिष्ट ठिकाणाची निवड करून नमुन्यादाखल प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन अभ्यास केला जातो, त्याला आपण क्षेत्रभेट म्हणतो. म्हणजे विशिष्ट ठिकाणाची निवड करून, पृथ्वीवरच्या निवड करून नमुन्यादाखल प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन आपण जो अभ्यास करतो त्याला क्षेत्रभेट म्हणतो. आणि साहित्य काय काय घेऊन जाणार बाबा क्षेत्रभेटीसाठी? काय साहित्य? बघा, माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी. त्याचबरोबर स्थानाच्या निश्चितीसाठी होका यंत्र आणि सखोल अभ्यासासाठी नकाशा तुम्ही घेऊन जाऊ शकताय. क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली तुम्ही सुद्धा घेऊन जाऊ शकता तिथे. त्याचबरोबर क्षेत्रातील पाण्याचे, मातीचे, कचऱ्याचे, वनस्पतीचे, दगडाचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशव्या तुम्हाला घेऊन जाव्या लागतील. त्याचबरोबर अथवा बंद झाकणाचे डबे तुम्हाला घेऊन जावे लागतील पाण्याचे नमुने जर घ्यायचे असतील तर, कारण पाणी जे आहे ते कागदी पिशवीमध्ये नाही बसणार. शिवाय टोपी, पाण्याची बाटली आणि प्रथमोपचार पेटी इत्यादी गोष्टी तुम्हाला घेऊन जाता येतील. एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो, इथे तुम्हाला मार्क मिळू शकतात. दुसरा प्रश्न याच्यामध्ये होता की भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचं महत्व सांगा. बघा, भारताचं जे हवामान आहे त्याच्यामध्ये हिंदी महासागर आणि हिमालय पर्वताचं महत्व खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, हिंदी महासागराचा व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान म्हणजे मान्सून पर्जन्य निर्मितीवरती एक मोठा प्रभाव पडलेला आहे. पंजाबच्या मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या थरच्या, इथं घरच्या झाले पण थरच्या वाळवंटात उष्ण हवामान असतं, बरोबर. आणि होतं काय माहितीये का, त्यामुळे या प्रदेशात उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. म्हणजे पंजाबच्या मैदानी प्रदेशात आणि राजस्थानचं जे थरचं वाळवंट आहे तिथं खूप उष्ण हवामान असतं. त्यामुळे या प्रदेशात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कमी दाबाचा एक पट्टा निर्माण होतो आणि हिंदी महासागरावर तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे नैऋत्य दिशेकडून वारे वाहू लागतात. ओके, लक्षात घ्या. म्हणजे हा पाऊस कसा पडतो, आपला जो मान्सून पाऊस येतो का पडतो? कारण पंजाबचं जे मैदानी प्रदेश आहे आणि राजस्थानचं थरचं वाळवंट आहे, तर यामध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच खूप मोठा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो उष्णतेमुळे. ओके, आणि हिंदी महासागरामध्ये अधिक दाबाची हवा असल्यामुळे ही अधिक दाबाची हवा जी आहे ती जास्त दाबाची हवा कमी दाब असलेल्या या भागाकडे ती हवा जाते, तो वारा जो आहे तो निघून जातो. म्हणजे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे नैऋत्य दिशेकडून ते वारे वाहू लागतात. नैऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात आणि या वाऱ्यांमुळेच भारतामध्ये पाऊस पडतो, हे लक्षात घ्या. हिमालयामुळे आता नंतर मग काय होतं, हा पाऊस पडल्यामुळे पुढे काय होतं, हिमालयामध्ये उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडवले जातात. हिमालय पर्वत जो आहे तो आपलं काय संरक्षण करतो, कशाचं? कारण पलीकडून जे उत्तरेकडून जे काही अतिथंड हवा येते, वारे येतात, तर ते अडवले जातात हिमालयामुळे. त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागाचा अतिथंड वाऱ्यापासून बचाव होतो. भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे सुद्धा हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगाद्वारे अडवले जातात.
म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही म्हटलं आपला भारताचा हा खालचा भाग आहे, इथून ज्यावेळेस ते तुमचे नैऋत्य मोसमी वारे येतात आणि हे वारे येऊन पुढे हिमालयाला जाऊन धडकतात आणि हिमालयाला जाऊन धडकून पाऊस जो पडतो आपला पावसाळ्यामध्ये मान्सून वाऱ्याने पाऊस पडतो. तो पाऊस पडल्यानंतर ते जे वारे जे हिमालयाकडे जातात ते हिमालयामधल्या शिवालिक आणि हिमाचल रांगांवर ते अडवले जातात आणि अडवल्यामुळे ते पुन्हा एकदा परत फिरतात. बरोबर का? आणि नैऋत्य दिशेकडून वाहणारे हे वारे जे आहेत ते शिवालिक व हिमाचल रांगांच्या ठिकाणी दिशा बदलतात आणि तिथून हे वारे परत हिंदी महासागराच्या दिशेकडून मागे फिरतात, वाहू लागतात आणि ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे सुद्धा भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून पाऊस पडतो. तर अशा प्रकारे आपल्याला भारताच्या हवामानामध्ये आपल्याला या सगळ्या हिमालय पर्वत आणि हिंदी महासागराचं महत्त्व आपल्याला सांगता येऊ शकतं. पुढचा मुद्दा बघा, या ठिकाणी प्रश्न आहे, भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य आणि फरक. आता मासेमारी व्यवसायामध्ये काय फरक आहे, साम्य आहे, ते आपल्याला समजून घ्यायचं. बघा, पहिली गोष्ट, भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायात काय साम्य आहे बघा. पहिली गोष्ट, भारत व ब्राझील देशात किनारपट्टीच्या भागात मासेमारी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे आणि विकसित झालेला आहे. म्हणजे मासेमारी व्यवसाय परंपरेने चाललाय आणि विकसित होत गेलेला आहे, हे साम्य आहे. भारत व ब्राझील या दोन्ही देशात खाऱ्या पाण्यातील मासेमारी केली जाते, हे एक साम्य आहे. आणि दुसरी गोष्ट, याच्यातला फरक कुठला बघा. आता भारतात नद्या, तळी, सरोवरे इत्यादी ठिकाणी गोड्या पाण्यातील मासेमारी केली जाते, परंतु ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना, घनदाट जंगले, घनदाट जंगले, त्याचबरोबर नद्यांच्या पाण्याचा वेग यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झाली नाही. म्हणजे ज्या प्रकारे भारतामध्ये नद्या आणि सरोवरे त्याचबरोबर तळी यामध्ये गोड्या पाण्यातील मासेमारी केली जाते, त्याप्रमाणे इथं ब्राझीलमध्ये जी काही प्राकृतिक रचना आहे, घनदाट जंगल आणि नद्याच्या पाण्याचा वेग याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गोड्या पाण्यातली मासेमारी जी आहे ती इथे विकसित झालेली नाहीये. ब्राझील जवळ उष्ण सागरी प्रवाह एकत्र येतात. बरोबर का? ब्राझील जवळ जे आहे ना, उष्ण आणि सागरी प्रवाह एकत्र येतात. प्रवाहाच्या संगमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्लवक आढळतं. प्लवक हे माशांचे खाद्य असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासे आढळतात. परिणामी ब्राझीलमध्ये मासेमारी व्यवसाय विकसित झाला आहे. याउलट भारताजवळ अशा प्रकारे सागरी प्रवाह एकत्र येत नसून इतर अनुकूल घटकांमुळे भारतात मासेमारी व्यवसाय जो आहे तो विकसित झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, पुढे बघू आपण. हे एक साम्य आणि हा फरक होता. तर एकंदरीत अशा प्रकारे आपण हे प्रश्न बघितलेले आहेत. ही एक प्रश्नपत्रिका बघितलेली आहे मित्रांनो. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि पहिली जी प्रश्नपत्रिका आपण बघितली ती जर तुम्ही नसेल बघितली तर पहिल्या प्रश्नपत्रिकेची व्हिडिओ या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर करतो. तर ती व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. ठीक आहे मित्रांनो, आताच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.